शिक्षकांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आजी माजी आमदार उपोषणाला बसले आहेत। या ठिकाणी आमदार दत्तात्रय सावंत साहेब यांचं उपोषण सुरू आहे। श्रीकांतजी देशपांडे साहेब त्यांच्यासोबत आहेत आणि या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष प्लस राज्याध्यक्ष श्री प्रकाशजी सोनवणे साहेब आपल्यासोबत आहे। सर, मागच्या 53 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। स्वतः तुम्ही त्या आंदोलनाला भेटही दिली आहे, येऊन गेला। या सगळ्या घडामोडींकडे आपण कसं बघता? गेल्या 53 दिवसापासून माझा शिक्षक या तमाम महाराष्ट्रातला आया भगिनी, माझ्या बहिणी लहान लहान मुलांसाठी गेल्या दिवसांपासून या उपोषणाला बसलेल्या आहेत। पण मात्र मी या सरकारविषयी काही बोलू शकत नाही, कारण मी एक पवित्र अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पायाशी बसलेलो आहे। त्यावेळी मी टीका टिप्पणी करणार नाही। सरकारने खरं आता हे ताणून धरू नये। सगळ्यांना कल्पना आहे, या राज्यालाही कल्पना आहे की आता लवकरात लवकर आचारसंहिता लागेल। आता एकच फक्त कॅबिनेट शिल्लक आहे असं आम्ही समजून आहोत। उद्याच्या कॅबिनेटला सांगत आज 56 दिवस झाले आणि आमचा व्याकुळ शिक्षक मात्र या मोठ्या मायबाप सरकारकडे मोठ्या व्याकुळतेने बघतोय। 20%, 40% घेता आहेत, ज्यांना आज 100% घेऊन, ज्यांना आज रिटायरमेंटला फुल पगार मिळाला पाहिजे होता, पेन्शनचे लायक शिक्षक आज आयुष्यात पेन्शनही नाही आणि काही शिक्षकांनी तर आत्महत्या करून घेतल्या। अत्यंत दुर्दैवी विषय, त्यांचे संसार बर्बाद झाले आणि काही शिक्षक आता रिटायरमेंटच्या पायरीवर शेवटच्या पायरीवर उभे आहेत। म्हणजे यांना पगारही मिळणार नाही आणि रिटायरमेंटचं सोडाच, आपला पेन्शनचं सोडाच, काही नाही आहे। एक संपूर्ण पिढी, शिक्षक पिढी आम्ही बर्बाद केलेली आहे। त्या कोणत्या सरकारने केली, कशी केली त्याच्या पाठीवर जाणार नाही, पण हे का होत नाही? कोणी म्हणतं मुख्यमंत्र्यांनी सही केली, कोणी म्हणतं फडणवीस साहेबांचा पाठिंबा आहे, मग फाईल का हलत का नाही आहे? द्यावं तर लागेल। आणि जर दिलं नाही, जर उद्याच्या दिवशी काही झालं नाही, तर जर काय या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांनी हाकार माजवला आणि आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं, तर याला केवळ आणि केवळ हे आज जे सत्तेत आहेत, मी नावही घेणार नाही, आज जे सत्तेत आहेत त्यांना द्यावं लागेल। त्यांना मी पुनश्च विनंती करतो, मी कोण काय कसला कुठल्या पक्षाचा हे सोडून द्या, पण ज्यांनी केलं तेही सोडून द्या, कोण दोषी तेही सोडून द्या। या मायबाप सरकारला आणि खास करून मी त्यांचं नाव घेतो ते आदरणीय दादा अजितदादांना विनंती करतो की दादा, तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी काही राग असेल, आमच्या शिक्षकाविषयी काही राग असेल, ते सोडून द्या, पगार द्या आणि तुम्ही सांगाल ती भूमिका आमचा शिक्षक आज वठवायला तयार आहे। काही तुमचे आरोप असतील ते आरोप आम्ही निराकरण करू, काही आणखी काही अटी असतील त्याही मी मान्य करू, पण आमच्या शिक्षकाला उपाशी पोटी जो शिक्षक आहे त्याला तुम्ही न्याय द्या। ते जे काही असेल प्रसिद्ध वगैरे जो नंतरचा प्रश्न माझा, पण आज आम्हाला पगार पाहिजे आहे। आणि 56 दिवसाचं 57 जे आहे, 57 दिवस हा चांगला आमचा उजडला पाहिजे आणि आमचा शिक्षक हा गावागावात जायला पाहिजे। येणारी दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये सुद्धा हा शिक्षक आपल्या मुलाबाळांना काहीच घेऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे। हे संसारासाठी काहीच करू शकत नाही, हेही दुर्दैव आहे। तरीसुद्धा उद्या जे काही आहे फुलाची पाकळी, चांगला निर्णय घ्या आणि हे आपण जर चांगलं केलं तर चांगलं आपल्याला न्याय मिळत असतो। जर आपण कोणावर अन्याय केला तर मात्र आपल्याला ते भरावं लागतं। अशी काही वेळ आपल्याला येऊ नये म्हणून पुन्हा मी या महात्मा गांधींच्या चरणी लीन होऊन विनंती करतो या सरकारला की उद्याच्या दिवशी, उद्याची कॅबिनेट जर असली त्या दिवशी, उद्याच्या दिवशी ती जी फाईल आहे ती फाईल कॅबिनेटमध्ये सँक्शन करा आणि आमच्या शिक्षकांना न्याय द्या। हीच भूमिका वठवण्यासाठी मी या ठिकाणी हे जे आमदार, सन्माननीय आमदार आज इथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासोबत बसलेले आहेत, असं कधीही घडलं नाही, अशा इतिहासात कधी घडलं नाही। मी गेल्या 40 वर्षापासून आंदोलन करतो, शिक्षक संघटनेत काम करतो, पण महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मंत्रालय बाजूस कोणीही आमचा शिक्षक कधी आला नाही, ही अत्यंत दयनीय बाब आहे। आणि म्हणून आज पुनश्च या ठिकाणी सगळे आमदार जे आहेत, शिक्षक आमदार, नंतर ग्रॅज्युएट्स, पदवीधर आमदार आज दिवसभर आज ठिकाणी आज आहेत, रात्रभर तिथे थांबणार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्या शिक्षण न्याय मिळवण्यासाठी मी आज आलेलो आहे। धन्यवाद।